आज आपण एक खूप महत्त्वाचा आणि डोळे उघडणारा विषय घेणार आहोत. म्युच्युअल फंडमध्ये पैसा दिसतोय, पण खरंच आहे का, की म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे फ्रॉड आहे का फक्त मिसअंडरस्टँडिंग आहे? अशा नेमक्या कोणत्या केसेस झाल्या आहेत आणि कोणत्या ब्रोकर ॲप्स बरोबर झाल्या आहेत? आणि हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण वेळोवेळी कोणती पावलं घेतली पाहिजेत, जेणेकरून जर काही फ्रॉड किंवा चूक होत असेल तर आपल्याला आधीच समजेल. हे सगळं आपण या व्हिडिओमधून समजून घेणार आहोत. पण त्याआधी कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही खूप मेहनत घेऊन मोठे आणि महत्त्वाचे विषय सोप्या आणि थोडक्यात शब्दात तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि जर तुम्ही सबस्क्राईब केलं तर आम्हाला पुढे अजून चांगलं काम करण्यासाठी अधिक मोटिवेशन मिळेल. त्यामुळे कृपया आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता मुख्य विषयाकडे वळूया. इमॅजिन करा, तुमच्या ब्रोकर ॲपमध्ये 2 ते 3 लाखांचे म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स दिसत आहेत. सगळं परफेक्टली इन्व्हेस्टेड वाटतंय. तुम्हाला तुमच्या इन्व्हेस्टमेंटचा फोलिओ नंबर सुद्धा अलॉटेड झालेला आहे. पण जेव्हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट रिडीम करायला जाता तेव्हा सिस्टम सांगते युनिट्स अवेलेबल नाहीत. जून 2024मध्ये असा एक प्रकार समोर आला, जिथे एका इन्व्हेस्टरने ग्रोअपवर म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट दिसत असल्याचा दावा केला, पण रिडेम्शन करताना युनिट्स मिळाल्याच नाहीत. त्या इन्व्हेस्टरने याला फ्रॉड म्हटलं. पण ग्रोचं म्हणणं होतं की ट्रान्झॅक्शन ॲक्च्युली कंप्लीट झालंच नव्हतं. ते पेंडिंग किंवा फेल्ड होतं आणि ॲपमध्ये मिसमॅच दिसत होता. हे सगळं इन्व्हेस्टरच्या नातेवाईकाने त्याच्या सोशल मीडियावर ग्रोला टॅग करून लिहिलं होतं. इथे सगळ्यात मोठा लेसन्स काय, तर ॲपमध्ये दिसतंय म्हणजे इन्व्हेस्टमेंट झालंय असं समजू नका. या व्हिडिओच्या शेवटी आपण बघणार आहोतच की ॲपवर दिसणाऱ्या इन्व्हेस्टमेंट्स व्हेरीफाय कशा करायच्या. ही एकच केस नाही. काही वर्षांपूर्वी पेटीएम मनीवर अनेक युजर्सना चुकीचे एनएवे आणि होल्डिंग्स दिसत होते, ज्यामुळे पोर्टफोलिओ व्हॅल्यू अचानक बदलल्यासारखी वाटत होता आणि लोक पॅनिक झाले. नंतर कंपनीने स्पष्ट केलं की तो फक्त टेक्निकल डिस्प्ले इश्यू होता, ॲक्च्युअल पैसा सेफ होता. त्याचप्रमाणे 2022 ते 2023 दरम्यान झिरोधाच्या कॉइन प्लॅटफॉर्मवर काही इन्व्हेस्टर्सना म्युच्युअल फंड युनिट्स लगेच दिसत नव्हते. लोकांना वाटलं युनिट्स गायब झालेत, पण प्रत्यक्षात कॅम्स किंवा बॅकएंड अपडेट डिलेमुळे रिफ्लेक्शन उशिरा होत होता. यावरून एक गोष्ट क्लिअर होते, डिले म्हणजे लॉस नाही. इथे इन्व्हेस्टरने पेशन्स ठेवून सगळ्या गोष्टी नीट समजून घेणं सुद्धा गरजेचं आहे, जसं की इन्व्हेस्टमेंट डिस्प्लेसाठी लागणारा TAT वगैरे. त्यामुळे इथे इन्व्हेस्टरची सुद्धा जबाबदारी आहे. आता थोडं मोठं उदाहरण बघू. 2019मध्ये कर्वी स्टॉक ब्रोकिंगचा मोठा स्कॅम उघड झाला, जिथे कर्वीने आपल्या क्लायंट्सचे शेअर्स स्वतःच्या फायद्यासाठी वापरले आणि ते बँक्सकडे तारण ठेवून मोठं कर्ज घेतलं. हे सगळं इन्व्हेस्टर्सच्या परवानगीशिवाय झालं. इन्व्हेस्टर्सला वाटत होतं की त्यांचे शेअर्स त्यांच्या अकाउंटमध्ये सुरक्षित आहेत, पण प्रत्यक्षात ते आधीच प्लेज केले गेले होते. यामुळे इन्व्हेस्टर्सना त्यांच्या स्वतःच्या शेअर्सवर कंट्रोल राहिला नाही आणि मोठा धोका निर्माण झाला. त्यानंतर रेग्युलेटर सेबीला इंटरव्हेन करावं लागलं. म्हणजेच तुमचे ॲसेट सुरक्षित आहेत असं वाटत असताना ते ब्रोकरकडून वापरले जाऊ शकतात, जर तुम्ही व्हेरीफाय केलं नाही तर. म्हणजे कन्क्लुजन अगदी क्लिअर आहे. प्रॉब्लेम म्युच्युअल फंडमध्ये नाही, प्रॉब्लेम ट्रॅकिंग सिस्टम आणि ब्रोकिंग ॲप्समध्ये आहे. म्हणूनच एक स्मार्ट इन्व्हेस्टर म्हणून तुम्ही काही गोष्टी नियमित चेक केल्या पाहिजेत. सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचे इन्व्हेस्टमेंट्स नेहमी MF सेंट्रलवर क्रॉस चेक करा. जर तिथे तुमचे युनिट्स दिसत नसतील तर लगेच अलर्ट व्हा. दुसरं, फंड हाऊसेसच्या वेबसाईटवर तुम्ही तुमचे लॉग इन तयार करून तुमचे होल्डिंग्स जे ब्रोकरेज ॲपवर दिसतात ते व्हेरीफाय करू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे इन्व्हेस्टमेंट केल्यानंतर किमान 4 ते 5 दिवस तरी थांबा. तरीही ब्रोकर ॲपमध्ये इन्व्हेस्टमेंट दिसली नाही तर लगेच क्वेरी रेज करा. तिसरं म्हणजे NSDL किंवा CDSL करून येणारा कन्सॉलिडेटेड अकाउंट स्टेटमेंट CAS नियमित तपासा. चौथं म्हणजे ट्रान्झॅक्शन करताना त्याचा स्टेटस पेंडिंग, प्रोसेसिंग किंवा फेल्ड नीट बघा. आणि पेमेंट प्रूफ bank/UPI रेफरन्स जपून ठेवा. आता अजून काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही तुमच्या ब्रोकर ॲपवर नियमितपणे चेक करत राहा, जसं की NAV बरोबर मिळाली आहे की नाही, NAV कोणत्या दिवसाची आणि कधी इन्व्हेस्ट केल्यावर मिळते याचा हा स्क्रीनशॉट बघा.
त्यानंतर किती युनिट्स परचेस झालेले आहेत ते सुद्धा बघा. युनिट्स परचेसची डेट आणि टोटल इन्व्हेस्टेड अमाऊंट सुद्धा बघा. हे सगळं जर व्यवस्थित टॅली झालं तर तुम्ही निश्चिंत राहू शकता. शेवटी एकच गोष्ट लक्षात ठेवा, म्युच्युअल फंड सेफ आहे, पण ब्रोकर ॲप फक्त एक इंटरफेस आहे. तुमचे ॲक्च्युअल पैसे एएमसी आणि रजिस्ट्रारकडे असतात. त्यामुळे इन्व्हेस्टमेंट करण्याइतकंच इम्पॉर्टंट आहे ट्रॅकिंग आणि व्हेरिफिकेशन. आजच वेळ काढा आणि तुमचे सर्व म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स MF सेंट्रलवर जाऊन चेक करा.